लोकांना आहे ना सगळ्या गोष्टी खूप लवकर लवकर पाहिजे असतात. तर समजा तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडे गेला, ज्योतिषी काय म्हणणार, ओके ठीक आहे, मी माझी काही गणित आहेत ती सोडवतो, तुम्हाला सांगतो. आणि सॉफ्टवेअर काय करणार आहे, तीच प्रोसेस तुम्हाला काही सेकंदात देणार आहे आणि ज्योतिषी ती प्रोसेस तुम्हाला काही मिनिटांनी देणार आहे. पण लोकांना ह्या घाई आणि लवकर लवकर पाहिजे या अशा जगात लोकांना सॉफ्टवेअर हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे सॉफ्टवेअर या पद्धतीने जरी तुम्ही ज्योतिषशास्त्र केलं तरी चुकीचं नाहीये आणि एक प्रॉपर ज्योतिषा थ्रू जरी गेलं तरी ते चुकीचं नाहीये. याच्यात तफावत फक्त वेळेची आहे. मॅनेजमेंट झालं पाहिजे, मेजरमेंट झालं पाहिजे की हा ज्योतिषी एवढ्या वेळात सांगतोय आणि सॉफ्टवेअर एवढ्या वेळात सांगतोय. बाकी चुकीचे दोन्ही पण नाहीये. लोकांना हा खूप समज आहे की सॉफ्टवेअर हे खूप चुकीचे असतात, पण काही असे ठराविक सॉफ्टवेअर आहे की त्यामध्ये खूप अॅक्युरेसी आहे जे मी स्वतःही वापरते. सॉफ्टवेअर मधून आलेल्या गोष्टी आणि ज्योतिषाकडून आलेल्या गोष्टी या बरोबरच असतात. सॉफ्टवेअर मध्ये एक ठराविक गोष्टी दिलेल्या असतात, पण ज्योतिषी तुम्हाला त्याही पुढच्या गोष्टी सांगू शकतो. जसं तुमच्या दशा, महादशा, गोचर हे ज्या ज्या पद्धतीने बदलतात त्यानुसार तुमच्या घटना आयुष्यातल्या बदलतात. तुमचे विचार करायची पद्धत बदलते, तुमच्या व्यवसायात बदल होतो, संततीमध्ये बदल होतो, वैवाहिक आयुष्य बदलतो, हेल्थ मध्ये बदल होतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये अपडाऊन्स होत असतात. त्यासाठी तुम्हाला ज्योतिषाचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं असतं. कारण दशा, महादशा आणि गोचर हे सॉफ्टवेअर दाखवत नाही, तर हे एक ज्योतिषीच तुम्हाला त्या सॉफ्टवेअरद्वारे रीड करून दाखवू शकतो.